कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नाही, काय करावे? भरपूर अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. व्यवस्थित माहिती समजून घ्या. कर्जमाफीची एकच मोठी यादी आली आहे. त्या यादीमध्ये तुमच्या गावातील काही लोकांचे नावे असतील आणि काही लोकांचे नावे नसतील. तर काळजी करू नका. तुम्ही शेतकरी आहात, कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात, तर काळजी करण्याची गरज नाही. अजून याद्या येणे बाकी आहेत. भरपूर अशा लाभार्थ्यांचे नावे अजून बाकी राहिलेले आहेत. कर्जमाफीच्या याद्या एका पाठोपाठ लगेच येणार नाही आहे. यासाठी काही टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जेवढ्या लाभार्थ्यांची यादी आलेली आहे, काही लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली आहे. ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली आहे अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्वप्रथम पैसे जमा होतील. त्यानंतर दुसरी यादी सुद्धा लगेच लागू शकेल. आता पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं नाही तर काळजी करण्याची गरज नाही. दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येईल किंवा तिसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येईल. ही प्रक्रिया सलग येणाऱ्या 2 ते 3 महिन्यापर्यंत चालू असणार आहे. त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही आहे. घाई गोंधळ न करता ई-केवायसी करा, कारण ई-केवायसी करत असताना भरपूर अशा लाभार्थ्यांच्या यादीमध्ये जो काही नाव आलेलं आहे त्या नावासमोर जे पैसे पाहिजे होते, जेवढी कर्जमाफी तुमची व्हायला पाहिजे होती तेवढी रक्कम त्या ठिकाणी दाखवली जात नाही. लोनवरती म्हणजे कर्ज तुम्ही घेतलाय, बँकेमध्ये किती कर्ज आहे व्याजासहित ते बघा, आणि त्यानंतर कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमच्या नावावरती किती लोन आहे, म्हणजे कर्जमाफी तुमची किती होणार आहे, ही दोन्ही रक्कम मॅच होते का बघा. त्यानंतरच ई-केवायसी करा. कारण घाई गोंधळ करून जर तुम्ही गडबडीने ई-केवायसी केली आहे, त्या यादीच्या समोर जेवढे तुमची रक्कम आली आहे, बँकेमध्ये जास्त रक्कम आहे परंतु कर्जमाफीच्या यादीमध्ये कमी रक्कम आहे, जर असं असेल तर केवायसी सध्या करू नका, तक्रार करा. कर्जमाफीच्या यादीमध्ये रक्कम कमी आहे आणि बँकेच्या माध्यमातून जास्त असेल तर जेवढी रक्कम आहे तेवढीच रक्कम माफ होईल आणि उर्वरित पैसे तुम्हाला त्या बँकेमध्ये परत भरावे लागतील. त्यासाठी घाई गोंधळ करू नका. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण भरपूर अशा शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झालाय, सिस्टीमच्या माध्यमातून झाला असेल किंवा काहीतरी त्याच्यामध्ये तक्रार आली असेल. तर तुम्ही काळजी करू नका. जे पेंडिंग आहे ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. परंतु जर तुमचं यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर काळजी करण्याची गरज नाही आहे. येणाऱ्या अजून काही याद्या आहेत, त्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे. तुम्ही जर पात्र असाल तर. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण भरपूर असे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.